नमस्कार. रामतीर्थमधून आम्ही निघालो आंबोलीच्या दिशेनं. रामतीर्थचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, नक्की पहा. पावसानंतर धुकं आणि धुक्यानंतर पाऊस असा प्रवास सुरू होता. होमस्टेवर जाऊन आम्ही विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी असं एक छोटंसं हरणाचं पिल्लू होमस्टेच्या मागे आम्हाला दिसलं. ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघालो प्रसिद्ध असा आंबोलीचा धबधबा पाहायला. खूप पाऊस पडत होता आणि सुंदर धुकं होतं. आंबोलीचा धबधबा सर्वांचं आकर्षण आहे. आता इथे प्रति व्यक्ती 10 रुपये तिकीट आहे. इतक्या उंचावरून हे पाणी पडतं की नुसत्या तुषाराने सुद्धा आपण भिजून जातो. त्यानंतर मस्त जेवण केलं आणि थोडा वेळ रेस्ट केली. संध्याकाळी आम्ही एक कमाल भारी जंगल ट्रेल केली आहे. आंबोली हे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. इथं आल्यावर तुम्हाला हे समजेल. आणि इथे सगळ्यात आधी दिसला हरण टोळ म्हणजेच ग्रीन वाईन स्नेक. मलबार ग्लायडिंग फ्रॉगचं असं नेस्ट मी पहिल्यांदाच पाहिलं. आणि झाडाच्या खोडावर असे सुंदर फ्रॉगलेट्स बघितले, ज्यात छोटे छोटे बेडूक तयार होत होते. असा एक मोठा मॉथ ज्यानं समोरच एक अख्खं पान खाल्लं. इथं बेडकांच्या खूप प्रजाती पाहायला मिळतात. आणि नंतर आम्हाला दिसला मलबार ग्लायडिंग फ्रॉग. त्याचा रंग खूपच सुंदर होता. याला बुल फ्रॉग का म्हणतात हे याच्या आकारावरून तुम्हाला समजेल. पीट वायपर्स ज्यासाठी आंबोली प्रसिद्ध आहे. असे असंख्य आवाज, पडणारा पाऊस, दाट धुकं, हा एकदम थ्रिलिंग अनुभव तुम्ही आंबोलीत घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.